नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. सध्या एक नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजेच महाडचे आमदार आणि आता महाराष्ट्राचे फलोत्पादन रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले. कारण त्यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून खळबळजनक गौप्यस्फोट केले. मग नेमकं बंड का झालं, कसं झालं, कुणामुळे झालं, आम्ही त्यात कसे सहभागी होतो, या सगळ्या गोष्टी भरत शेठ गोगावले यांनी या मुलाखतीत सांगून टाकल्या. इतकंच नव्हे तर कोण कोण शिवसेनेतून जे बाहेर पडलेले परत यायला तयार होते पण तरी देखील ते कुणामुळे येऊ शकले नाहीत हे देखील सांगून टाकलं. इतकंच नव्हे तर पालकमंत्री पदासाठी माझ्या नावाला कुणी खोडता घातला यावर देखील ते घसरले. त्यामुळं भरत शेठ गोगावले यांची ही मुलाखत इतकी चर्चेची ठरली आहे की आज महाराष्ट्रात भरत शेठ गोगावले यांनी केलेल्या खुलाशांवर आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. आणि याच भरत शेठ गोगावलेंनी आतापर्यंत जी काय आपली राजकीय कारकीर्द पार पाडली, बाळासाहेबांचे निष्ठावान कडवट सैनिक म्हणून आणि आता एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून त्यांनी केलेला सगळा प्रवास आणि शिवसेना बंडाच्या भूमिका या सगळ्यांवरच मी आजचं लाईव्ह करणार आहे. अर्थात त्यांना भरत शेठ या नावानं ओळखलं जातं. कायम डाव्या हाताच्या काखेमध्ये नॅपकिन असतो म्हणून त्यांना नॅपकिन शेठ असं देखील म्हटलं जातं. आता याच भरत शेठ यांनी आपला नॅपकिन झटकल्यामुळं काय घडलं ते मी तुम्हाला ऐकवणार आहे. म्हणून आजचा लाईव्हच आहे. ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट. शेठनं नॅपकिन काय झटकला, त्यातून बंडाचा प्लॅन निसटला. शिवसेना फुटी मागे रश्मी ठाकरे. खरं तर यांची ही जी मुलाखत पार पडली, या मुलाखतीच्या माध्यमातून भरत शेठ यांनी आपला नॅपकिन एक दोनदा नाही अनेकदा झटकलाय. ते भले असं म्हणत असतील की माझ्या नॅपकिन मध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद दडलेले आहेत, पण या नॅपकिन मध्ये काय काय दडलेलं आहे आणि या नॅपकिन मध्ये कुणाकुणाचे काय राजकारणाचे डावपेच दडलेले आहेत हे सगळं काही मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण सर्वांनी बच्चन आणि शशी कपूर यांचा दिवार चित्रपट पाहिला असेल. 1975 साली तो चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातला एक डायलॉग आहे ना, तो फारच गाजला होता. त्यामध्ये अमिताभ बच्चन शशी कपूरला काय म्हणतो, आज मेरे पास बिल्डिंग है, प्रॉपर्टी है, बैंक बैलेंस है, बंगला है, गाड़ी है, क्या है तुम्हारे पास. त्यावर शशी कपूर फक्त अगदी 4 शब्दांचं उत्तर देतो, मेरे पास मां है. आता हाच डायलॉग जर आपण आता महाराष्ट्राचे रोजगार हमी मंत्री असलेले भरत शेठ गोगावले यांच्यासाठी पुन्हा एकदा लिहायचं ठरवलं तर तो कसा लिहिला जाईल. भरत शेठ गोगावले हे गरिबांचा शेठ आहे असं स्वतःला म्हणतात आणि पालकमंत्री पद नसल्यानं आपण गरीब आहोत असंही भासवतात. त्यामुळं तो डायलॉग जर पुन्हा लिहिला गेला तर तो कदाचित असा होईल, आज मैं मंत्री हूं, विधायक हूं, गरीबों का सेठ हूं, सब कुछ है मेरे पास, लेकिन एक चीज नहीं है मेरे पास पालक मंत्री पद नहीं है. अगदी अशीच परिस्थिती भरत शेठ गोगावले यांची झाली आहे. एकतर हे गणेश भक्त सकाळी उठल्यानंतर
गणपती स्तोत्र म्हटल्याशिवाय हे पाणी पित नाहीत आणि घराच्या बाहेरही पडत नाहीत. हे नेमके काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायकाला दर्शनाला गेले. मुंबईमध्ये गेले होते, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. शेजारीच हनुमानाचं पण मंदिर आहे, तिथे त्यांचं दर्शन घेतलं. मग काय दुर्वा फुलं वगैरे वाहून झाली आणि त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही वैयक्तिक काही मागितलंय का नाही गणपतीला. आता त्याच्या आधी तर त्यांनी स्पष्टपणे आपलं नेहमीच आमचं महायुतीचं सरकार आहे, चांगलं चालू देत, पाऊस पाणी चांगला पडू देत, पीक पिकू देत, धरणं भरू देत वगैरे हे सगळं त्यांनी नेहमीप्रमाणे मांडलं. वैयक्तिक इच्छा काय बोलून दाखवली त्यावर त्यांनी उत्तर फक्त एकच दिलं, पालकमंत्रीपद मिळू दे, रायगड जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळावं ही त्यांची वैयक्तिक इच्छा त्यांनी व्यक्त केली. याचाच अर्थ त्यांच्या डोक्यात ते भले गरिबांचे शेट असले तरी पालकमंत्रीपद आपल्याकडे नाही म्हणून आपण गरीब आहोत हे कुठे ना कुठे त्यांच्या डोक्यात आहे. तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं श्रीमंत होऊ असंच त्यांना वाटतंय. अर्थात एकतर 8वी पास नाही, थोडक्यात 8वी पास 10वी झालेली नाही आणि हीच व्यक्ती 4 वेळा सलग महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार, नंतर एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि आता रोजगार हमी मंत्री, जे स्वतःला गरिबांचा शेट म्हणून त्यांची ओळख जी झालेली आहे हे कोट्यवधींचे मालक आहेत. म्हणजे त्यांनी जेव्हा 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या जेव्हा निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यामध्ये त्यांची सगळी संपत्ती त्यांनी मांडलेली आहेच, अगदी स्थावर जंगम वगैरे. त्यामुळं यांच्या सगळ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा पक्ष फुटला, शिवसेनेत बंड झालं, त्यानंतर भरत गोगावले यांना त्या शिंदे गटाकडून पक्ष प्रतोद म्हणून देखील निवडण्यात आलं होतं. इथपर्यंत त्यांची त्या पक्षात ताकद. आता मुळात प्रश्न आपण वळवूयात तो खरा म्हणजे त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटांकडे. त्यांनी विविध गौप्यस्फोट केलेत, 1-2 नव्हे, आणि तीच मी तुम्हाला ऐकवणार आहे. या मुलाखतीमध्ये सुरुवातीला अगदी त्यांनी पालकमंत्रीपदाची मनुष्या बोलून दाखवली असली तरी जेव्हा त्यांना नेमकं शिवसेनेचं बंड झालं तेव्हा काय घडलं होतं हे विचारण्यात आलं, तेव्हा मात्र त्यांनी जी बॅटिंग करायला सुरुवात केली आणि मग 4-6 विचारच केला नाही आणि सगळं काही मनातलं सांगून टाकलं. अर्थात बरेचसे पत्ते त्यांनी अजून त्यांच्या नॅपकिनमध्ये ठेवले असतील, काही पत्ते नॅपकिनमधून बाहेर काढले. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, हे जे काही शिवसेनेमध्ये बंड चालू होतं ना, जे बंड झालंय त्याच्या आधी 1 वर्षापासून बंडाचं प्लॅनिंग सुरू होतं. हा पहिला बॉम्ब त्यांनी टाकला. दुसरी गोष्ट, उद्धव साहेब आम्हाला योग्य प्रकारची वागणूक देत नव्हते. बाळासाहेब जी आम्हाला वागणूक द्यायचे ती वागणूक आम्हाला त्यांच्याकडून मिळत नव्हती. आणखी बाळासाहेब जे बोलायचे पण ते मनात काही ठेवायचे नाही. पण त्यांनी मासाहेबांचं कधी ऐकलं नाही. आता याच विषयावर त्यांना जेव्हा जोर द्यायला लावला, मुलाखतकारांनी स्पष्टपणे त्यांना जोर दिला या विषयावर, बाळासाहेब मासाहेबांचं ऐकत नव्हते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मग उद्धव ठाकरे कोणाचं काय ऐकतात का? त्यावर त्यांनी मग जी सुरुवात केली, होय उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नीचं ऐकतात. उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांचं ऐकतात आणि शिवसेनेत जे बंड झालं त्या बंडाच्या मागचं एक प्रमुख कारण रश्मी ठाकरे आहेत असं देखील ते म्हणाले. आता त्यांनी या संदर्भात काही उदाहरणं दिली. रश्मी ठाकरेंचं उद्धव ठाकरे ऐकतात. तिकीट वाटपामध्ये देखील रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप असतो. इतकंच नव्हे तर रश्मी ठाकरेंमुळे शिवसेनेत बंड झालं. आता त्यांनी याची काही उदाहरणं दिली. आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद देण्यात आलं. ते का आणि कशामुळं समजून जा म्हणाले. कारण आदित्य ठाकरे ज्यांना यापूर्वी काही अनुभव नव्हता, कोणत्याही राजकीय पद त्यांच्याकडे नव्हतं, त्यांना ते पद का देण्यात आलं? जर रश्मी ठाकरेंचं उद्धव ठाकरेंनी ऐकलं नसतं तर शिवसेनेच्या एका मावळ्याला आज मंत्रीपदी बघता आलं असतं आणि त्यामुळं
उद्धव ठाकरेंची उंची आणखी वाढली असती. अगदी उलट त्यांनी एक उदाहरण दिलं. आता आमच्या पक्षात बघा, म्हणजे शिवसेनेतून बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद दिलं नाही, कारण ते त्यांच्या पत्नीचं ऐकत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या पत्नीनंही त्यामध्ये काही ढवळाढवळ केली नाही. नाहीतर त्या म्हणाल्या असत्या त्या की आपल्या मुलाला मंत्रिपद द्या म्हणून, पण त्यांनी तसं केलं नाही. एकनाथ शिंदेंनी श्रीकांत शिंदेऐवजी प्रतापराव जाधवांना मंत्रिपद दिलं. मग विविध राजकीय निर्णयांमध्ये रश्मी ठाकरे यांचा समावेश किंवा यांचा हस्तक्षेप असतो का, तर 100% असं ते म्हणाले. एवढंच नव्हे, त्यांनी आणखी एक उदाहरण दिलं. जेव्हा मविया स्थापन झाली होती त्यानंतर मग हे सगळं आमचं सरकार सुरू झालं, मग काही गडबडी झाल्या, त्यामध्ये मग उद्धव ठाकरे का आणखी कोणी का एकनाथ शिंदे अशी चर्चा व्हायला लागली, मुख्यमंत्रीपदी कोण, आणि शेवटी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंचं नाव जवळपास नक्की झालं होतं, पण केवळ उद्धव ठाकरे यांच्या घरच्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी उद्धव साहेबांना तयार केलं आणि म्हणून पुढचं सगळं घडलं असं देखील त्यांनी म्हटलं. आदित्य ठाकरे यांना मंत्री करावं हा रश्मी ठाकरेंचाच निर्णय होता. त्यांच्याऐवजी एक मावळा या ठिकाणी मंत्री बनला असता असं देखील ते म्हणाले. तिकीट वाटपात देखील याला घेऊ नका त्याला देऊ नका हे देखील दिसून आलेलं आहे असं देखील त्यांनी म्हटलं. एकनाथ शिंदेंनी एवढ्यांना तिकीट दिली पण स्वतःहून दिली. त्यात आमच्या वहिनींचा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पत्नींचा काहीही सहभाग नव्हता. नाहीतर त्या म्हणाल्या असत्या श्रीकांत शिंदेंना म्हणजे आपल्या मुलाला तिकीट द्या, प्रतापराव जाधवांना नको. पण स्वतः त्यावेळी श्रीकांत शिंदे असं म्हणाले होते की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा, असं स्वतः श्रीकांत शिंदे यांनी भरसभेत म्हटलं होतं. अशी आठवण देखील यावेळी भरत गोगावले यांनी करून दिली. आता त्यांना बंडाच्या वेळचं विचारण्यात आलं की नेमकं जे बंड झालं त्यावेळी तुमची भूमिका काय होती, तुम्ही काय थेट विधानसभेतनंच डायरेक्ट गेलात की काय. ते म्हणाले आम्हाला एका हॉटेलवर ठेवलं होतं, हॉटेलमधून मग आम्ही कपडे बिपडे घेतले, आधी नंदनवनला गेलो, मग आम्ही गाड्या चेंज केल्या, गाड्या बदलल्या, आमचे जे ड्रायव्हर होते बॉडीगार्ड्स होते त्यांना आमच्या गाड्या दिल्या, त्यांनाही आम्ही काही सांगितलं नाही आणि आम्ही दुसऱ्या गाडीत बसलो. त्यावेळी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि 2-3 आमदार असे आम्ही सगळे जण टोल नाक्यावरून सुरतला गेलो. तिथं आमची एका हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आणि मग एक एक करून सगळे आले. पहिल्या फेरीत आम्ही 27 ते 28 जण होतो, त्यामध्ये मी होतो. सुरतला आम्ही गेल्यानंतर तिथून गुवाहाटीला गेलो. अर्थात नंतर आधी 28 मग 12 जण आले आणि सुरतहून गुवाहाटीला गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आमच्याशी काहीही संपर्क केला नव्हता. त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना बोलणीसाठी पाठवलं, पण एकीकडे त्यांना बोलणीसाठी पाठवलं बोलणी करण्यासाठी आणि दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदेंचं पक्ष नेतेपद काढून घेतलं. हे म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं होतं असं देखील त्यांनी म्हटलं. एवढंच नव्हे तर जे 12 जण नंतर आले त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही गेल्यानंतर 28 जण आम्ही गेलो तेव्हा उद्धव ठाकरेंनी एक मीटिंग घेतली, त्या मीटिंगला हे 12 जण उपस्थित होते, 12 पैकी काही जण उपस्थित होते. तेव्हा संजय राऊत स्वतःहून म्हणाले होते एक वेळ सगळे येतील पण भरत गोगावले काही परत येणार नाही म्हणून. आता आमच्यावर खोके गद्दार असं बरंच काय हे झाले, पण आम्ही संयम ठेवला. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक होतो, आजही आहोत. म्हणून तर एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना असाच पहिल्यांदा पक्षाचं नाव ठेवलं होतं. नंतर मग आम्ही तो बाळासाहेबांच्याच विचारांनी जपला जोपासला, म्हणूनच आम्हाला पक्ष मिळालं, चिन्ह मिळालं. आता बाळासाहेबांनी वाढवलेली एवढी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातात दिली पण त्यांना सांभाळण्यात आली नाही, यात आमचा दोष काय. एखाद्या मुलाला आपल्या वडिलांना सांभाळता आलं नाही, यात आमचा दोष काय. पक्षाचं आव्हान त्यांना पेलता आलं नाही, यात आमचा दोष काय. असं सगळं भरत गोगावलेंनी उद्धव ठाकरेंविषयी बोलून टाकलं. इतकंच नव्हे तर संजय राऊतांना देखील त्यांनी सोडलं नाही. संजय राऊत त्यावेळी
गद्दार खोगे करत बसले. पण आता रोज सकाळी 9 वाजता वाजणारा भोंगा आता बोलून बोलून थकला, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आता आणखी काही त्यांनी गौप्यस्फोट केले ते तर फार महत्वाचे आहेत. हे गौप्यस्फोट आहेत नारायण राणे, छगन भुजबळ आणि राज ठाकरेंसंदर्भात. नारायण राणे, छगन भुजबळ हे परत पक्षात येणार होते अगदी 2014 नंतरच्या त्या सगळ्या घडलेल्या भाजपची युती तुटल्यानंतरच्या किस्स्या दरम्यान. पण त्यावेळी देखील त्यांनी पक्षात येऊ नये किंवा त्यांना पक्षात घेतलं जाऊ नये यासाठी कोणी खोडता घातला असेल हे तुमचंच तुम्ही समजून जा, असं देखील त्यांनी उत्तर सोडून दिलं. इतकंच नव्हे तर स्वतः राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना लीलावती रुग्णालयात स्वतःच्या गाडीतून नेलं, परत घरी आणलं, सोडलं. त्याच वेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार होते, पण तरी देखील त्यांना एकत्र येऊ दिलं नाही. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं आम्हाला वाटत नाही, असं देखील भरत गोगावले म्हणाले. त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही, कुणामुळे ऐकलं नाही हे समजून जावं, असं त्यांनी उद्धव ठाकरेंविषयी म्हटलं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये एकतर त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे, तो म्हणजे नारायण राणे, छगन भुजबळ जर पक्षात परत आले असते तर निश्चितपणे पक्षाला गतवैभव मिळालं असतं, फरक पडला असता. श्याम सावंतांसारखी जी माणसं नारायण राणे नंतर सोडून गेली ती आजही त्यांच्यासोबत आहेत, त्यांना धरून आहेत. नारायण राणे गेले आणि अनेक लोक त्यांच्यासोबत बाहेर पडले. खरं तर नारायण राणे एक कोकणातली ताकद, मराठी माणूस, डॅशिंग माणूस ही त्यांची ओळख होती. आता एवढे सगळे पत्ते खोलल्यानंतर भरत शेठ गोगावले यांना तुमच्या नावामागे शेठ हा शब्द कसा काय लागला हे विचारल्यानंतर त्यांनी म्हटलं की आम्ही पूर्वी छोटे मोठे उद्योगधंदे करायचो, ते उद्योगधंदे करता करता मला लोक शेठ म्हणू लागले आणि आता मी तुम्हाला सांगतोय आम्ही फक्त मनाचे शेठ आहोत. घर मोठं करण्यापेक्षा मन मोठं असावं. काही तर घर मोठं आणि मन खोटं अशी माणसं असतात, पण मी त्यातला नाही. आमच्या हातात, आमच्या गळ्यात जे काय आज सोनं दिसतंय त्या सोन्यावर जाऊ नका. माझ्या गळ्यातही सोनं आहे. मग त्यांनी प्रत्यक्षात त्या मुलाखतीमध्ये सोन्यानं मडवलेलं जे काही चैन होती त्यात छत्रपती शिवरायांचा फोटो आहे तो देखील दाखवला आणि 36 मन सोन्याच्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झालेला जगातला एकमेव राजा, हा राजा सोन्याचा होता. त्यामुळे तो गळ्यात सोन्यातूनच नाही घालायचा तर कशातून घालायचा असं देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. आता यावेळी त्यांनी एक उच्चारला शब्द, तो म्हणजे आम्ही गरिबांचे शेठ आहोत. एकच शेठ, भरत शेठ. श्रीमंतांचं शेठ होऊ नये, गरिबांचं शेठ व्हावं असं देखील त्यांनी म्हटलं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो त्यांच्याबद्दल बोलला जातो तो म्हणजे पालकमंत्री पदाचा. आता सुनील तटकरे आणि भरत शेठ गोगावले यांच्यात वाद काय आहेत, तर अर्थातच तो वाद म्हणजे पालकमंत्री पदावर. कारण की लोकसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकमेव खासदार निवडून आला ते म्हणजे सुनील तटकरे. आणि सुनील तटकरेंना निवडून आणण्यामध्ये आमची सगळ्यांची महत्वाची भूमिका होती असं भरत शेठ गोगावले यांनी म्हटलं. मग भाजप असेल किंवा शिवसेना असेल, आम्ही सगळ्या युतीतल्या पक्षांनी ते निवडून यावेत या म्हणून मेहनत घेतली आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकमेवच खासदार निवडून आलाय तो आमच्यामुळे निवडून आलाय असं ते म्हणाले. मग यामध्ये पेणचे रविशेठ पाटील असतील, अलिबागचे महेंद्र दळवी असतील, महाडचे मी स्वतः, दापोलीचे योगेश कदम असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी मदत केली आणि त्यांचा श्रीवर्धनला त्यांच्या मुलीचाच मतदारसंघ आहे म्हणून. पण या सगळ्यांमध्ये आम्ही प्रत्येकानं जास्तीत जास्त लीड त्यांना दिला आणि म्हणून ते निवडून आले. आता इकडे आम्ही लोकसभेला त्यांना निवडून आणल्यानंतर विधानसभेला त्यांनी आम्हाला मदत करणं गरजेचं असताना त्यांनी तिकडे कर्जतमध्ये महेंद्र थोरवे यांच्या विरोधात त्यांच्या जवळचे नातेवाईक घारेंना उभं केलं. तिकडे अलिबागमध्ये महेंद्र दळवींना पाडण्यासाठी शेकापशी टाईप केलं आणि इकडे मी का नको तर उद्या पालकमंत्री पदाचा दावेदार होईल म्हणून. म्हणून ज्यांना आम्ही 100% मदत केली तेच आमच्या विरोधात, आमच्याच लोकांविरोधात त्यांनी उमेदवार उभे केले, हे 100% खरं आहे. आणि तटकरेंनी मला पाडण्याचा प्रयत्न केला हेही 100% असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं. एकतर मुळात नाशिक आणि रायगड या दोन्ही पालकमंत्री पदावर आता स्टे आहे सध्या. आता
त्यामुळं भरत शेठ गोगावले यांना जसं विचारलं की सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, गणपती पावणार का तुम्हाला? हो 100% आतापर्यंत गणपती मला पावलेला आहे. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात एकदाही कधी पडलेलो नाही. मग ग्रामपंचायतीचं सरपंच पद असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषदेमध्ये 4 वेळा, त्यातला 2 वेळा मी, 2 वेळा पत्नी, 4 वेळा आमदार सलग, नंतर एसटी महामंडळाचा अध्यक्ष आणि आता मंत्री. त्यामुळं गणपती मला पावलेला आहे. त्यावर मुलाखतकारांनी त्यांना प्रश्न विचारला, हो पण मित्रपक्ष पावणार का? नक्की पावतील असं म्हणून देखील त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडली. अर्थात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये हाच आहे की भरत शेठ गोगावले ज्यांनी एकेकाळी तिसरी नापास झाल्यानंतर गाव सोडलं, ढालकाडी खरवली पोस्ट बिरवाडी तालुका महाड जिल्हा रायगड हे त्यांचं मूळ गाव, आणि पिंपळवाडी नावाच्या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला 1963ला. तिसरी नापास झाल्यावर त्यांच्या चुलत्यांनी त्यांना मुंबईला नेलं. त्या ठिकाणी त्यांनी अक्षरशः जे पडेल ते काम केलं. मग अक्षरशः गजरे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी फुलं माळून स्वतः विकलेले आहेत. काही ठिकाणी वॉचमनचं देखील काम केलं. आणि हे एवढं सगळं करून मग पुन्हा त्या ठिकाणी 4थीला त्यांनी शाळेत स्वतःसाठी शिकण्यासाठी पुढचं शिक्षण घेतलं. 9वी पर्यंत ते कसेबसे पोहोचले. 10वी पर्यंत ते म्हणजे 8वी पर्यंत ते कसेबसे पोहोचले. 9वीला तर त्यांनी रामरामच ठोकला. 1979 साली ते पुन्हा एकदा रिटर्न आले, ते डायरेक्ट त्यांच्या गावाकडे. आणि मग गावात आल्यानंतर कोळशाचा धंदा, लाकडाचा धंदा, शेती हे सगळं करून भरत शेठ गोगावले यांनी मग 1992 ते 1993 पासून आज तागायत शिवसैनिक म्हणून आपली धुरा आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून भूमिका बजावली. गेली 32 वर्ष ते शिवसेनेत आहेत. आता शिंदे गट वेगळा झाल्यानंतर ते शिंदे गटात सामील झाले. एकंदरीत शिवसेनेचा आक्रमक नेता म्हणून आता त्यांची सध्या रायगडमध्ये ओळख आहे. त्या काळात बॅरिस्टर अंतुले, नंतर सुनील तटकरे यांचा दबदबा होता. आणि अशा वेळी तिथे शिवसेना जो एकेकाळी कोकणचा बालेकिल्ला, आपल्याला माहिती आहे कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला, त्यात महाड म्हटलं तर प्रभाकर मोरे सलग त्या ठिकाणी 3 वेळा निवडून आलेले आमदार होते. त्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. तो माणिक जगतापांनी पराभव केला काँग्रेसच्या. आणि मग मात्र प्रभाकर मोरे यांचं निधन झाल्यानंतर माणिक जगताप वर्सेस भरत गोगावले अशी फाईट लागली. आणि या फाईटमध्ये प्रत्येक वेळी या ठिकाणी भरत गोगावले विजयी होत आले. 2009 म्हणजे 2014, 2019 आणि आता 2024. त्यामुळे भरत शेठ गोगावले यांनी जे काही आतापर्यंत काम केलेलं आहे किंवा आतापर्यंत त्यांनी सरपंच पदापासून थेट मंत्री पदापर्यंत ते पोहोचले, यामध्ये त्यांना एकतर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. सरपंच ते मंत्री असा प्रवास जो त्यांनी केलाय ना, तो केवळ आणि केवळ तिथल्या सर्वसामान्य माणसांना धरून त्यांच्या पंचकृषीतली कामं करून आणि मग ते या पदापर्यंत गेले. आपल्याला आठवत असेल की 2004चा अपवाद वगळता महाडमध्ये केवळ शिवसेनेचाच आमदार झालेला आहे. खरं तर 2004 मध्ये फक्त प्रभाकर मोरे पराभूत झाले आणि माणिक जगताप त्या ठिकाणी आमदार झाले होते. नंतर तर अशी परिस्थिती झाली की 2014 आणि 2019 यावेळी त्या ठिकाणी म्हणजे 2009 आणि 2014 मध्ये अख्ख्या रायगड जिल्ह्यात फक्त शिवसेनेचा एकमेव आमदार होता आणि ते म्हणजे भरत गोगावले. यानंतर मात्र 2019ला महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे 2 आमदार त्या ठिकाणी आले. आता मुळातच तटकरेंशी त्यांचा जो संघर्ष आहे तो संघर्ष खरा तर सुरू झाला तो पालकमंत्री या पदावरून. कारण फेब्रुवारी 2022 मध्ये म्हणजे जेव्हा मवियाचा काळ होता त्या काळामध्ये आदिती तटकरे यांना त्या ठिकाणी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. आणि एकदा माणगाव तालुक्यामध्ये मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये फेब्रुवारीमध्ये 2022 मध्ये त्यांनी थेट पत्रकार परिषदेत पालकमंत्री आदिती तटकरेंवर नाराजी व्यक्त केली. आणि त्यावेळी मवियाचा पालकमंत्री म्हणजेच आदिती तटकरे होत्या. आणि या मवियामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा समावेश होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी तटकरेंना हटवून शिवसेनेचा पालकमंत्री रायगडला द्यावा अशी पहिली मागणी गोगावलेंनी 2022 मध्ये मवियाच्या काळातच केली होती. आणि त्यांच्या मागणीला महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी पाठिंबा दिला होता. आता हे तिघही शिंदे गटात आहेत. त्यामुळं
त्यावेळी त्यांनी जो मुद्दा मांडला होता की शिवसेनेला हा घटक पक्ष विश्वासात घेत नाही, मनमारी कारभार करतात आदित्य तटकरे, असा त्यांनी त्या ठिकाणी आरोप केला होता. अर्थात त्यानंतर जे सतत सुनील तटकरे व्हर्सेस भरत गोगावले अशा आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. आपल्याला आठवत असेल मध्ये या ठिकाणी मिमिक्री देखील करण्याचा प्रयत्न तटकरेंकडून करण्यात आला. एकदा त्यांनी क्रिकेटच्या भाषेत तटकरेने टीका केली होती भरत गोगावलेंवर की पंचांचा निर्णय अंतिम असतो. त्यावर त्यांनी त्या मुलाखतीत उत्तर दिलं, हो पण कधीतरी रिव्ह्यू देखील पाहायचा असतो. त्यामुळं पालकमंत्री पदाला आता स्टे आलाय, त्यामुळं मी समाधानी आहे असं देखील त्यांनी म्हटलं. मध्ये एकदा आता नुकतंच अलीकडे सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंची नॅपकिन पकडण्याच्या स्टाईलची मिमिक्री केली. पण ती मिमिक्री करताना त्यांनी खांद्यावर खरं म्हणजे नॅपकिन टाकला. ॲक्च्युली भरत गोगावले हाताच्या डाव्या काख्यामध्ये नॅपकिन धरतात. त्यामुळं भरत गोगावलेंनी असं म्हटलं की आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्यामुळे ट्रोल केलं की त्यांना माझी मिमिक्रीच नीट करता आली नाही. मुळातच त्यांना जी मिमिक्री करायची होती ती त्यांना क्लिअरच झालं नाही. कारण मी जे करतोय ते मुळात डाव्या काखेत हाताच्या तिथं नॅपकिन धरतो आणि यांनी वेटर सारखा खांद्यावर टाकला होता, त्यामुळे त्यांना ते काही जमलं नाही. आणि यावेळी आपल्याला आठवत असेल हे सगळं घडल्यानंतर नॅपकिन त्यांच्या मुलानं भर सभेमध्ये 8 ते 10 हजार नॅपकिनचं वाटप केलं होतं. आता यावेळी त्यांना हे विचारण्यात आलं की तुम्हाला नॅपकिन शेट देखील म्हटलं जातं, ही नॅपकिन पकडण्याची सवय तुम्हाला कधीपासून मिळाली किंवा आली तुमच्याकडे? तेव्हा ते म्हणाले की मी जिल्हा परिषद सदस्य असल्यापासूनच मला नॅपकिनची सवय लागली काकेत ठेवण्याची. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, अगदी अलीकडे उदय सामंत असतील, ते सगळे मला नॅपकिन शेटच म्हणतात वगैरे असं म्हटलं. अर्थात हातात नसतं तर चुकल्यासारखं होतं. आणि घरच्या घरीच माझी पत्नी ही नॅपकिन धुते आणि तिथं स्टार्च करते त्याला. आणि कार्यकर्ते तर मला म्हणजे माझे मित्रपरिवार पुष्पगुच्छ तर देतात, त्यासोबत नॅपकिन देखील पाठवून देतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीत या सगळ्या दरम्यान भरत शेठ, नॅपकिन शेठ ही जी काही ओळख त्यांची झालेली आहे, या ओळखीनंतर आता त्यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे तरी पालकमंत्री पदासाठी ते अजूनही प्रतीक्षेत आहेत. याच दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीवर देखील काही आरोप केलेले आहेत. सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही हे लक्षात घ्यावं असं त्यांनी थेट सुनील तटकरे, अजितदादा यांनाच या ठिकाणी टोला हाणलेला आहे. यावर आता राष्ट्रवादीकडून देखील प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे की तुमचे देखील घोटाळे आम्ही 7 दिवसात बाहेर काढू असं देखील आता या ठिकाणी राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया आलेली आहे. पण शेवटी कसं आहे, भरतशेठ गोगावले यांच्याबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर त्यांचं एक वाक्य आहे, ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. ते नेहमी म्हणतात की जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ झुकत नाही. आता कुणाचं चुकलं आणि कोण कुणामुळे झुकलं याची उत्तर भविष्यात नक्कीच मिळतील. कारण भरत शेठ यांनी दिलखुलासपणे आपला नॅपकिन झटकला, पण त्या नॅपकिन मधनं काय काय बाहेर पडलं, काय काय निसटलं हे मात्र अजून त्यांच्याच लक्षात आलेलं नाहीये. आता एक एक गोष्ट जेव्हा ते वेचायला सुरुवात करतील तेव्हा कळेल की अरे आपण का नॅपकिन झटकला आणि त्यातून काय काय निसटलं. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.